क्रिस्पी कोथिंबीर वडी। हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। गाईज, तुम्हाला सुद्धा माझ्यासारख्या चमचमीत मस्त आणि क्रिस्पी रेसिपीज खायला आवडतात का? कारण मला तर खूप आवडतात, बिकॉज मी खूप जास्त फूडी आहे। आणि ही जी आजची रेसिपी आहे ती आहे कोथिंबीर वडी, जी मी माझ्या मावशीकडून बनवायला शिकलेली आहे। माझी मावशी खूप सुगरण आहे आणि खूप भारी स्वयंपाक ती बनवते। सो ही सुद्धा रेसिपी तिचीच आहे। आणि हो, याच्यामध्ये ना ती एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालते, तर ते काय आहे हे पाहण्यासाठी आता आपण व्हिडिओ कडे वळूया। आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा। इथे मी स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। ही कोथिंबीर मी रात्रीच धुवून ठेवलेली होती। आणि हो, हे सगळं माप अंदाजे आहे बरं का, मला इतकं मोजमाप सांगता नाही येणार। त्याच्याच बरोबर आपण इकडे घेतलेले आहे धने, लसूण, ओवा आणि जिरे याची मी मिक्सर वाटे बारीक पूड करून घेतलेली आहे बिना पाणी घालता। देन हे जे बेसन पीठ आहे हे मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि ते मी त्या कोथिंबीर मध्ये ऍड करतेय। आणि जो सिक्रेट इन्ग्रेडियंट मी बोलत होते तो याच्या नंतरच येतो, तो म्हणजे बारीक रवा। कच्चा म्हणजे बिना भाजलेलाच रवा याच्यामध्ये आपण घालणार आहोत। आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। रवा सुद्धा चाळूनच घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर ना आपल्या आपल्या आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि मीठ, पिंक सॉल्ट म्हणजे सैंधव मीठ तुम्हाला इथे दिसत असेल। माझं हे रोजच्या जेवणात सुद्धा पिंक सॉल्टच असतं, तुम्ही साधं मीठ सुद्धा वापरू शकता। देन आपण जे ओवा, लसूण, जिरे याची बारीक पूड करून घेतलेली होती ती मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला तीळ देखील घालायचे आहेत, पण मी तीळ जवळ घेऊन देखील घालायचे विसरले होते। तिळांनी पण खूप छान चव येते। हे सगळं मिश्रण आता हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बिना पाणी घालता, कारण ऑलरेडी कोथिंबीरीला पाणी सुटतं, त्यामुळे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालायची गरज पडत नाही। ही ट्रिक सुद्धा माझ्या मावशीनीच सांगितली होती मला। आणि त्याचा छान असा डो बनवून घ्यायचा आहे, कणकेचा आपण जसा गोळा बनवतो त्या पद्धतीनेच। देन मी हे कुकर मध्ये उकडून घेणार आहे, कारण मला उकडवायची जास्ती बाकीची जी झंझट असते ना ती फार करायला आवडत नाही। इथे हे जे डब्बे आहेत कुकरचे यांना मी तेलाने ग्रीस करून घेतलेलं होतं आणि हे गोळे त्यात ठेवले। अगदी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हे उकडून निघालेलं आहे छान असं आपण इथे पाहू शकताय। आणि नंतर मी वरून तीळ लावायचा खूप प्रयत्न केला, परंतु ते इतके काही व्यवस्थित चिटकले नाही गेले त्याला। हरकत नाही, पण तुम्ही तीळ घालायला विसरू नका। हे छानपैकी उकडून झालेले आहेत आणि आता याचे मी छान काप करून घेणार आहे। आपल्याला याचे काप जाड जाडच ठेवायचे आहेत, कारण फार पातळ केले तर ते तुटून जातात, त्याचा भुगा होतो, त्यामुळे जेव्हा आपण तेलात टाकतो तेव्हा। आणि जेव्हा मी याचे बारीक काप केले त्याच्यानंतर आपण पाहू शकता हे एक प्लेट गच्च भरून झालेले आहेत। तेल चांगलं तापलेलं आहे, तेलामध्ये व्यवस्थित ते झाऱ्यावरती घ्यायचे आहेत आणि मग तेलात टाकायचे आहेत, कारण अंगावरती उडण्याची शक्यता असते। वरतून लावलेले तीळ तुम्ही या तेलामध्ये तरंगताना पाहू शकता, ते व्यवस्थित टिकत नाहीत, निघून जातात। आणि आता आपल्या चमचमीत क्रिस्पी कोथिंबीर वड्या इथे तयार झालेल्या आहेत आणि टेस्टलाही खूप यम्मी झाल्या होत्या, थँक्स टू माय मावशी। सो तुम्हाला सुद्धा ह्या कोथिंबीरीच्या वड्या कशा वाटल्या हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही सुद्धा घरी ट्राय केल्या का हे सुद्धा सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकरच।